महाद्वाडी ग्रामपंचायतीत मागील काही वर्षांपासून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चिघळला आहे। सातत्याने केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी चिमूर पोलीस ठाण्यावर धडक देत संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। माहितीनुसार मागील 5 वर्षांपासून रोहित सिद्धार्थ रामटेके हे आपल्या वडिलांचे नाव पुढे करून ग्रामपंचायत प्रशासन तसेच सरपंच यांच्या विरोधात सातत्याने खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे। त्यांच्या या कृतीमुळे गावात वारंवार वाद व भांडणाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जाते। सदर व्यक्तीने विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन व ऑफलाईन मिळून सुमारे 200 पेक्षा अधिक तक्रारी केल्याचे समोर आले आहे। ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अपंगांना साहित्य वाटप, गरोदर व स्तनदा मातांना मदत, कचरा कुंडी वाटप, वृद्धांना काठी वाटप तसेच इतर विविध योजनांमध्येही त्यांनी वारंवार आक्षेप घेत अडथळे निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। निरंजना हिरामन रामटेके, महाद्वाडी। आज सरपंचांनी आमच्या गावात खूप चांगलं काम केलं आहे। आज लाईट लावले होते, बाहेर रोज बाया फिरायला जात होते, खुर्च्यावर बसत होते। आज 2 दिवस झाले की लाईट आमच्या गावची सिद्धार्थ रामटेके यांनी कंप्लेंट करून यांनी बंद केलेली आहे। आज आम्ही येथपर्यंत आलो आणि आम्हाला लाईट चालू पाहिजे। आज त्या दिवशी आमच्या विहारामध्ये माठ म्हणजे विंचू निघाला होता, तिकडं बसलेले होते मुलं, तिकडं साप निघलेला होता। तर आमचं असं म्हणणं आहे की सरपंच साहेब आमच्या गावासाठी खूप चांगलं काम करत आहे, पण त्या लोकांना चांगलं नाही वाटत, पण हमेशा त्यांची तक्रारीवर तक्रारच करून राहिले। तर आमची विनंती आहे की ते चांगलं कामाला साथ द्यावा, असे धंदे त्यांनी सोडून द्यावा आणि त्यांना करायचंच आहे तर वैयक्तिक त्यांचा काही झगडा जरी असत तर त्यांनी वैयक्तिकमध्ये करावा, समाजावर नाही आणावा, गाव खराब नाही करावा, हे माझी विनंती आहे। जय हिंद। याशिवाय गावाच्या सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट, बसण्याची व्यवस्था, स्वागत फलक तसेच थोर पुरुषांच्या सन्मानार्थ लावण्यात आलेले लोखंडी फलक याबाबतही तक्रारी करण्यात आल्या। या तक्रारीनंतर संबंधित फलक हटविण्यात आल्याची माहिती आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे। या सततच्या तक्रारींमुळे ग्रामपंचायत प्रशासक, सरपंच यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। परिणामी गावातील तणाव अधिकच वाढला आहे। माझे पूर्ण नाव कांता गणेश बावणे, राहणार माधवाडी, पोस्ट केरला, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मी माधवाडी येथील नागरिक आहे आणि माझ्या गावात असं आहे, सरपंच साहेबांनी जेव्हा चांगले कामं केले तेवढ्याही चांगल्या कामावर म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी चांगल्या कामावर विरोध केला आहे। अपंग लोकांना सुद्धा त्यांनी काड्या वाटप केल्या आहेत, गरोदर महिलांना पाण्याची कॅन वाटप केली आहे आणि गावामध्ये बसायसाठी छान खुर्च्या आहेत, त्याच्या साईडला लाईट आहेत, ते सुद्धा बंद करायसाठी तक्रार केलेली आहे आणि जे चांगले कामं केले आहेत तेवढ्या कामावर तक्रारी केली आहेत। तसे एकूण 200 तक्रारी आमच्या प्रशासक साहेबावर झालेल्या आहेत। माझं तुझं नाव आशा अशोक कोरांगे, राहणार महाद्वाडी, पोस्ट केवाडा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। आमच्या गावामध्ये लाईन 4 दिवस बंद आहे। आमच्याच गावामध्ये काहून अशी कारवाई होत असून सरपंच चांगला आहे, आमच्या गावासाठी चांगले कामं करते, त्याच्यावरच काहून म्हणून कारवाई करायची। माझे पूर्ण नाव दर्शना उत्तम कोरांगे, मुक्काम माधवाडी, पोस्ट केवाडा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। माझ्या गावामध्ये लाईन 4 दिवस झाले बंद आहे। आमच्या गावामध्ये सरपंचावर कारवाई करत असल्याची माहिती असून गावातले आम्ही महिला इथं चिमूरला आलो, नेहमी सरपंचावर कारवाई करत असतात आमच्या गावातले। या प्रकरणी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून त्यांच्या प्रती आमदार कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर विधानसभा क्षेत्र, तहसीलदार श्रीधर राजमाने, तहसील कार्यालय चिमूर, गटविकास अधिकारी नितीन फुलझले, पंचायत समिती चिमूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसर चिमूर यांना पाठविण्यात आले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।